यज्ञ फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी जितका वेळ तुम्ही सत्संग ऐकणार तितका वेळ तुमच्या पुण्याची याच्या यादीमध्ये तुमची तयारी होते. आणि ज्यावेळेस तुम्हाला दुःख संकट तकलीफ मुसीबत येईल त्यावेळेस तुम्ही अंतःकरणाने त्या परमपिताचे नाव घ्यायचे. जय गुरुदेव. हा बदल गुरु महाराजांनी तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी सांगितले. तुम्ही तुमचे जेवढे इष्ट देवता असतील तुम स्वामिनी असेल तुम्ही ज्या देवांना मानत असाल राम कृष्ण भगवान हनुमान जेवढे 33 करोड देवी देवतांना मानत असाल त्यांना अगोदर बोलवायचे. तुमची जितकी भावगणकी असेल मंत्री संत्री जितकी असेल त्यांचे नाव घ्यायचे. तुम्हाला मदत नाही भेटली त्यावेळेस बाबाजींनी सांगितले की त्यावेळेस तुम्ही 10 वेळेस मनातल्या मनात जय गुरुदेव नाम घ्यायचे. त्याच वेळेस तुम्हाला कधी दुःख संकट तकलीफ मुसीबत मध्ये हे नावाची मदत नाही केली तर बाबाजीला बाबाजी म्हणायचे. पण आजपर्यंत पूर्ण जगामध्ये ज्या ज्या लोकांनी जय गुरुदेव केला ज्या ज्या लोक बाबाजींजवळ गेले ज्यांना नामदान घेतलं सर्वांना गुरु महाराजांनी अनुभव दिलेला आहे. या ठिकाणी जितके जेवढे लोक बसलेले आहेत माता भगिनी बंधू पिता या ठिकाणी आमचे आदरणीय जे खरे ताईने या ठिकाणी आपल्या सासूच्या पुण्यतिथी श्राद्ध निमित्त वर्षी निमित्त या ठिकाणी सत्संगाचे आयोजन केले. त्यांच्या मनात विचार होत होता की आम्ही तर अर्चनाताई सुरेश पाटील यांना बोलवतोय माझ्या गावामध्ये किती लोक जमतील कसे जमतील येतील का नाही येतील जबरदस्त येतील कधी कमी लोक आले तर ते काय म्हणतील. आणखी सत्संगामध्ये भरपूर गर्दी असते. पण एक लक्षात ठेवा की बाबा जय गुरुदेवजी महाराजांनी शुद्ध शाकाहारी सदाचारी पत्रिकेमध्ये लिहून दिलेले. हा भेद मी आजपर्यंत कुठल्या सत्संगामध्ये बोललो नसतो. पण असं मला वाटतंय की मला तिथं बोलायला पाहिजे. आता विचार करा खरे ताईंनी आपल्या सर्वांना आमंत्रण दिले. गावामध्ये सर्वांनी आम्ही आमंत्रण दिले. सर्वांना सांगितलं की आपल्या जीवन कालामध्ये आजपर्यंत आपण जे वचन ऐकले नसतील असे वचन आपल्याला ऐकण्यास मिळतील. सर्वांना आम्ही जाहीर आमंत्रण दिले. तर गुरु महाराज ज्यांना द्यायचे तेच येऊ शकतात. मग तुम्ही सांगा काय अजून पण दुसरी गोष्ट उदाहरणार्थ गुरु महाराजांनी या ठिकाणी वरती 10,000 रुपये ठेवलेले. 10,000 रुपये ठेवल्यानंतर कधी या ठिकाणी 10,000 लोक जमा झाले तर सर्वांना खिशामध्ये किती लोक किती पैसे येतील 1 रुपया. 10,000 ठेवले तर प्रत्येक पूर्ण 10,000 लोक मध्ये इथं बसलेले हिस्सा केला तर 1 रुपया मिळेल. आता 10,000 मध्ये समजून घ्या आपण किती लोक आहेत एवढा हिस्सा तर जास्त पैसे मिळतील. म्हणून सत्संगामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला जास्त द्यायला मिळणार नाही. गुरु महाराजांनी सांगितलं की ज्या ठिकाणी संत महात्मांचे सत्संग होतात त्या ठिकाणी संत महात्मा सूक्ष्म हाजीर नाजी राहतात. सूक्ष्म नजरे हाजीर नाजी राहतात. या ठिकाणी गुरु महाराज हाजीर नाजी आणि सत्संगामध्ये सत्याच्या संकल्पना. आता या ठिकाणी सत्य काय आहे? सत्य हे आम्हाला तुमची आमची आत्मा आणि एक परमात्मा. परमात्माचा जो अंश आहे जीवात्मा ही सत्य आहे आणि दुसरी आहे मोह. या ठिकाणी ज्या लोकांनी जन्म घेतलेला आहे तो व्यक्ती एक ना एक दिवस मरणार आहे. तुमच्या घरामध्ये तुमचे दादा गेले परदादा गेले तुम्ही पण जाणार आहे आम्ही पण जाणार आहे. ज्या पद्धतीने खरेताईंची जी सासू आहे त्यांच्या फोटो तयार तो फोटो सगळ्यांचा होणार आहे. होणार की नाही होणार आहे याला कोणी म्हणजे फोटो ठेवू शकत नाही. कारण बाबा जय गुरुजी महाराजांनी सांगितले की तुमच्या हातात जन्म नाहीये आणि तुमच्या हातात मरण नाहीये. जन्मापासून मरेपर्यंत जो समय जो कालावधी आहे तो तुमच्या हातात आहे. पण तुमच्या हातामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला चांगले कर्म करावं लागतील. या ठिकाणी सर्वांचे पाठ आहे. मी आता जे बोलेल त्याच्यापुढे तुम्ही ऑटोमॅटिक बोलणार आहे. जैसी करणी वैसी भरणी. किती स्पष्ट शब्दाने बोलतो. जैसी करणी वैसी. माता विचार करा तुम्ही आपण कधी बकरा कापला बकरा खाल्लं तर तो माणूस बनेल आपण बकरा बनलो. आपण कोंबडीला कापलं ती काय बनेल बाई बनेल आणि तुम्ही कोंबडी बनणार. कोणी मासा खाल्ला तर आपण तो ज्याने मासा खाल्ला तो मासा बनेल आणि मासा माणूस बनेल. हे तर पक्क आहे. हे रामायणामध्ये आम्हाला समजवलं
गीतेमध्ये आम्हाला समजवत आहेत, अवतारी शक्ती आम्हाला समजवत आहेत, तर रामायणामध्ये आम्हाला काय समजवलं? कर्म प्रधान विश्वची राखा, जो जस कर्म करी तस फल. गीता आम्हाला काय सांगते? जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता आहे. तो तुम्ही जे कर्म करणार आहे त्याला तुम्हाला सजा भोगणं पडणारच आहे. म्हणून बाबा जयगुरुजी महाराज अंतर पोट खिडकीने सांगतायत की तुमची जीवात्मा नरकमध्ये नको जायला पाहिजे. याच्याकरता बाबा जयगुरुजी महाराज सांगतायत की तुम्ही शाकाहारी व्हा, अशी बुद्धिनाशक नशा करू नका. आजपर्यंत या जगामध्ये असा कुठलाच आवाज कुठल्या संत महात्मांनी नाही लावला, असा आवाज बाबा जयगुरुजी महाराजांनी लावला. तुम्ही सांगा कोणता आवाज? बाबा जयगुरुजी महाराजांनी आवाज लावला की हम आए वही देश से जहाँ तुम्हारा धाम तुमको तुम्हारे घर पहुंचाना एक हमारा काम. गुरु महाराजांचं दुसरं काहीच काम नाही. गुरु महाराज आपली जीवात्मा ज्या धामामधून आलेली आहे त्या धामामध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी माणूस तन दान करून या ठिकाणी आलेले आहे. आणि तीन करून सांगतायत की तुम्ही तुमचे चांगले कर्म करा. तुम्ही कधी चांगले कर्म केले तर तुम्हाला